डेअरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले. मागच्या आठवड्यामध्ये मी एक फोटो टाकला होता मेगाशीटचा परभणीच्या डेअरी फार्मर्सच्या पोस्टवर. सगळ्यांचे प्रश्न आले, कुठली व्हरायटी आहे, कधी केली, आम्हाला बी कुठं मिळेल. थांबा, इतकी गडबड करू नका. गेली 4-5 वर्षे मी मेगाशीटचं शुगर ग्रेज आपलं आडवांडा कंपनीचं शुगर ग्रेज मेगाशीट वैरणी करतोय. पण मला त्यातून काही समाधान मिळालं नाही. खर्च फार झाला. गेल्या वर्षी माझी 1.25 लाख रुपये नुसती बियायला गेले. आणि ही व्हरायटी आडवांटाची फक्त उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी ते मे महिन्यात येते. एरवी येत नाही. नुकसान होत आहे. पावसाळ्यामध्ये पोवरी खोडकिडा ठरलेला आहे. हिवाळ्यामध्ये थंडीला सेन्सिटिव्ह आहे. उत्पादन वाढत नाही. फक्त 8 ते 10 टन उत्पादन येतं आहे. आणि फेब्रुवारी ते मे अखेर त्याचं उत्पादन चांगलं आहे. तो जो कालचा प्लॉट दाखवला फेब्रुवारी मे ह्या काळात आहे. महाग आहे. त्याला पर्याय काय? आपल्याला 365 दिवस 730 वेळा हिरवी वैरण लागते. तर ही जी हिरवी वैरण आहे ह्याचा बुडका बघा, 1 इंच जाडीचं बुड आहे. 1 इंच जाडीचं बुड आहे. ही जी वैरण आहे ही लातूरची पिवळी वैरण आहे. पारंपरिक वैरण आहे. या पारंपरिक वैरणीतून मला उन्हाळ्यामध्ये, मी आता माझा 5वा प्लॉट आहे, उन्हाळ्यामध्ये येतं आहे. योगायोगानं माझ्याकडे एक कुटुंब आहे राहायला इथं. ते चिंचोली गाव लातूर जिल्ह्यातलं आहे. त्यांच्या बोलण्यातून आलं की आमच्याकडे ज्वारी पावसाळ्यात येते, तुरीमध्ये येते, सोयाबीनमध्ये येते. कसली ज्वारी येते बाबा पावसाळ्यात म्हणून ती मी आणली आणि ती केली. तर ती लातूरची पिवळी ज्वारी आहे. त्या ज्वारीचं वैशिष्ट्य आहे तिला खोडकिडाच पडत नाही. एक पॉईंट संपला. पावसाळ्यात येते, हिवाळ्यात येते, उन्हाळ्यात येते. आपली गरज 365 दिवसाची आहे. आणि इतर कंपन्या बाजारातल्या 500 रुपये, मी केलेलं 400 रुपये, 500 रुपये, एक ब्रॅकेटिंग रक्कम तर 1100 रुपये किलोने केली. नाही समाधानकर वाटलं. आली पण उतारा कुठं आहे? ही वैरण उन्हाळ्यामध्ये मोटर जळ आली होती तरी 16 टन निघाली. अतिशय कडक उन्हाळा होता. ही 20 टनाची जी कॅपॅसिटी आहे, चांगलं केलं तर 25 टनाची पण कॅपॅसिटी आहे. 10 किलो जरी बी विस्कटलं तर 25 टनाची पण कॅपॅसिटी आहे. आणि अशा पद्धतीनं ती ज्वारी त्या चिंचोली गावाच्या परिसरातून मी आणली पहिल्यांदा आणि ती केली. एकदाच आणायची, पुन्हा तिची कणसं धरायची आणि बी करायचं. काहीच अडचण नाही. काही पारंपरिक ज्वारी येते आपल्याकडे. कशी 35 मालदाणी आहे, सुधारित व्हरायटी, तशी ती आपली जुनी पारंपरिक व्हरायटी आहे. त्याला काहीच हायब्रिड वगैरे काही नाही. हे इतर जी व्हरायटी आहेत बाजारातल्या 500 रुपये, 600 रुपये, 1100 रुपये, हे दरवेळेला बदलावं लागतात. आणि खोडकिडा ठरलेला आहे. खोडकिड्यानं प्लॉट येत नाहीत. अनेकाचे प्लॉट गेलेले आहेत आणि सगळे लोक विचारतात बाबा खोडकिड्याला काय करायचं. क्लोरोफायरिफॉस मारा, शिंबूस मारा, कराटे मारा, कोराजिन मारा, कंट्रोल होत नाही. खर्चच होतो. आणि त्याच्या बियाच्या 6-7 हजार रुपयामध्ये हे संपूर्ण वैरण निघते. म्हणजे खर्चाची फार बचत होती. एकरी 6-7 हजार रुपये आपले वाचतात आणि 20 टन वैरण निघते. ह्या वैरणीचं कास्टिंग जर शेतातला विचार केला तर 30 पैसे किलो आहे. आपल्याला स्वस्त आणि भरपूर वैरण पाहिजे तर आपला दूध व्यवसाय टिकणार आहे. अजून 1 रुपया दुधाचा कमी झाला आहे. कसं करायचं? तर त्याला स्वस्त वैरण हा पर्याय आहे. आणि त्या पर्यायामध्ये हे कडवळ आहे. मका वैरण जनावरं खराब होतात. मका वैरण टिकाऊ नाही आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे, ड्राय मॅटर कमी आहे. आणि मक्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे, प्रोटीन कमी आहे. त्याच्यामुळं मका वैरणीतून जनावरं खराब होतात. कडवळाच्या वैरणीतून जनावरं तयार होतात, हेल्दी दिसतात. तर अशा पद्धतीनं ह्या पिवळ्या वैरणीची 60 दिवसाची आहे. ह्याची एक दुसरं फार मोठं वैशिष्ट्य आहे. ही वैरण 60-65 दिवसामध्ये निसवते.
मॅगा सीड कुठल्याही हायब्रिड व्हरायटी 75 दिवसाच्या खाली निसवत नाहीत. म्हणजे 60-65 दिवसात ही खायला येते. आणि मग लवकर येणारी, भरपूर येणारी, स्वस्त असणारी अशी ही लातूरची सर्व गुणसंपन्न अशी वैरणीची व्हरायटी आहे. लातूरची पिवळी ही सर्वांनी करा, आजमावा, बघा. करून सांगतो मी, होणार, असं होईल तसं होईल असं आपल्याकडे भानगड नाही आहे. तर अशा पद्धतीची वैरण केलेली आहे. लातूर परिसरामध्ये, चिंचोली परिसरामध्ये, मुरुड परिसरामध्ये किंवा लातूरच्या इतर परिसरामध्ये ही ज्वारी पावसाळ्यामध्ये करतात, तुरीमध्ये मिक्स करतात आणि ती वैरणीला वापरतात. फार उंच, अतिशय चांगली येते. सर्वांनी करावी. भेटूया पुढच्या भागामध्ये.